दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ असं म्हणतात. तर या तेल संकटामध्ये रशियाचा फायदा होऊ शकतो का? आणि दुसरा प्रश्न असा की या सगळ्या जागतिक अस्थिरतेमध्ये चीनचं हे काय आहे? या पहिला प्रश्न तर फारच महत्त्वाचा आहे. गेल्या 3 दिवसामध्ये एकट्या रशियाने विकलेलं आहे. आत्ताची आपण आता बोलत असताना थोड्या वेळापूर्वीची भाषा म्हणजे घोषणा काय आहे, आणखी काही देशांना आणखी काही दिवस अमेरिकेने रशियाचं तेल घ्यायची परवानगी दिलेली आहे. त्यामुळे हे उघडच आहे. आणि रशिया हा इतका या खेळामधला चांगल्या अर्थाने वाईट अर्थाने म्हणेल तसं बिलंदर अशा आहे. याचं कारण असं की 1960 साली जेव्हा ओपेक स्थापन झाली, तेल निर्यातदार देशांची संघटना, त्यावेळेला रशियाला या सगळ्यांनी ठरवून बाहेर ठेवलं. कारण ते शीतयुद्ध सुरू होतं, अँटी कम्युनिझम फिलिंग या अर्थाने. आजही रशिया ओपेकचा एक्सटेंडेड ओपेकचा पण सदस्य नाही आहे. पण जेव्हा ओपेकचे म्हणजे अमेरिकावादी जे जेव्हा तेलाचे नळ बारीक करतात तेव्हा रशिया आपलं तेल बाजारामध्ये आणतो ते, आणि तेव्हा जेव्हा अमेरिकावादी तेल बजाबचा तेल बाजारात ओततात तेव्हा रशिया आपलं तेल बंद करतो. त्यामुळे सगळ्यात मोठा फायदा हा याचाच आहे. आणि दुसरा फायदेकरी यातला सगळ्यात मोठा अर्थातच चीन आहे. कारण चीननी इतक्या प्रचंड प्रमाणावर जगातल्या तेलविहिरी काबीज केलेल्या आहेत, विशेषतः आफ्रिका खंडामधल्या. त्यामुळे त्या देशातलं तेलावर चीनची 100% मालकी आहे. आणि एक बातमी आपल्याकडे आलेली नाही किंवा त्या विषयावर आपल्याकडे जास्त लिहिलं गेलेलं नाही. रशिया आणि चीन पाईपलाईन आहे, ती 2 प्रचंड मोठे प्रकल्प थेट रशियातल्या तेलामधनं चीनमध्ये येणारे झालेले आहेत, नानजिंग प्रांतापर्यंत येणारे झालेले आहेत. त्यामुळे तेवढा फायदा उठवण्या एवढं चातुर्यही आपण दाखवू शकलो नाही आणि कुणाची बाजू घ्यावी हेही कळलं नाही. सगळ्यात मोठे फायदेकरी हेच आहेत. आणि यात एक भावना लक्षात घ्यायला हवी ना की एका वेळेला जगात 2 युद्ध आणि एक तिसरं छोटंसं उपयुद्ध पाकिस्तान अफगाणिस्तान चालू आहे. तुम्ही युक्रेनला थांबवू शकलेले नाही आहेत. इराणवरती काही कारण नसताना स्वतःहून हल्ला केलेला आहे. ही जर संधी साधून म्हणजे काय म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये गॉड फॉरबिड म्हणतात, त्या अर्थाने हे बाकीत खोटं ठरव, उद्या तैवानचा घात चीननी घेतला तर कोण थांबवू शकणार आहे. हे इतके सक्षम आणि ताकदवान देश आहेत आणि खूप स्मार्ट देश आहेत. ते म्हणजे ट्रम्पनाही वाटतं की पुतीनला मिठी मारली की प्रश्न मिटतील. 2-4 मिठ्या मारून झाल्या पण काही निघालं नाही त्याच्यातनं. सर, या सगळ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युएनच्या अस्तित्वाचं काय? युनायटेड नेशन्सचं नाही, कसं आहे ते नंगेसे खुदा भी डरता या पातळीवरती आपण येऊन थांबलेलो आहोत. UN आता मोडीत निघाल्यासारखी आहे. म्हणजे वुड्रो विल्सन याने 1912 साली, पण तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो, मुळात अशी संघटना असावी ही कल्पना आईन्स्टाईननी मांडलेली होती. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या आधी त्यांनी ही कल्पना मांडली की असं काहीतरी आपण हे करायला हवं, अशी संघटना असायला हवी. आणि जोपर्यंत सगळे नियम पाळत होते तोपर्यंत UNचं अस्तित्व होतं. पण त्याच्यातही अमेरिकेतल्या उदारमतवादाचा उल्लेख कौतुकाने करावा लागेल. कारण आपण UN सर्व देश सहभागी 199 देशांची संघटना वगैरे म्हणत असलो तरी त्याचा खर्च हा अमेरिका करते आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये एखादा वेडपट आला तर तो UNला कुलूप लावू शकतो आणि तशी परिस्थिती आता झालेली आहे. बाकीच्या देशांनी जे करणं अपेक्षित होतं ते केलेलं नाही आहे. आणि हा वेडपटपणा अमेरिकेच्या इतिहासामध्ये नेहमी हा रिपब्लिकन्सकडून झालेला आहे. म्हणजे आता ट्रम्प रिपब्लिकनचे आहेत. याचं दुसरं एक कारण आहे, म्हणजे तुम्ही 2 गोष्टी सहज ज्यांना कोणाला इतिहासात आवड आहे ना त्यांनी तपासून बघायला हव्यात. जागतिक साथी म्हणजे साथीचे आजार आणि जागतिक युद्ध, अनावश्यक युद्ध, म्हणजे युद्ध नेहमीच अर्थात अनावश्यक असतं, ही नेहमी रिपब्लिकन्सच्या काळात झालेली आहेत. याचं कारण असं आहे की रिपब्लिकन्सचे सगळे नेते हे तेल कंपन्यांशी संबंधित होते किंवा आहेत. आता हा कुशनर, हा त्याचे एक वेगळे इंटरेस्ट आहेत. बुश स्वतः त्यांनी तेल कंपनी काढलेली होती. त्या तेल कंपनीचं नाव होतं हॅनेकेन. तर हॅनेकेन आपल्याला वेगळ्या कामासाठी माहिती असते, पण हॅनेकेन नावाची तेल कंपनी होती त्यांची, थोरल्या बुशची. धाकट्या बुशची त्यांनी ती कंपनी चालवलेली होती. किंवा डिक चेनी हे तेल कंपनीचे प्रमुख होते.
किंवा कॉन्डोलिसा राईस, जी जी म्हणजे ते इतकं तेल कंपन्यांचं वर्तुळ आणि वर्चस्व आहे ना, की अमेरिकेने जागतिक पातळीवर नेमणुका ज्या केल्या ना वेगवेगळ्या ठिकाणी, आता करझाई यांना अफगाणिस्तानचं पंतप्रधानपद अध्यक्षपद ते दिलं, पण करझाई मुळात हे ऑइल एक्झिक्युटिव्ह होते, त्यामुळे तेल कंपनीचे ते मोठे अधिकारी होते ते. त्यामुळे हे सगळं असंच होत आलेलं आहे आणि आता तशीच त्याचीच प्रतिबिंब दिसतात. रिपब्लिकन्स आले की साथीचे आजार होतात आणि रिपब्लिकन्स आले की युद्ध होतात. कोविड रिपब्लिकनच्या काळातलं आहे, बर्ड फ्लू रिपब्लिकनच्या काळातला आहे, स्वाईन फ्लू हा रिपब्लिकन्सच्या काळातला आहे आणि याच्यातले त्यांचे आर्थिक लागेबंधे अमेरिकेमध्ये पत्रकारितेमधले खूप पुरस्कार देऊन जाणारी बातमीदारी याच्यातनं झालेली आहे. आताही ट्रम्प यांचे आर्थिक हितसंबंध याच्यातले काही दिवसांनी त्याविषयीचे तपशील येतीलच.